नमस्कार, मैं हूं रूपा पंडित और आप देख रहे हैं कान्हा न्यूज। परभनी में हुए दंगों में कॉम्बरिंग ऑपरेशन के नाम पर संविधान प्रेमियों समेत कई बौद्ध भाइयों को बेरहमी से पीटा गया। इस बीच सूर्यवंशी नामक एक व्यक्ति की भी मौत हो गई। अंबेडकर साहब ने महाराष्ट्र में बंद का आह्वान किया है। उसी के तहत आज 16 दिसंबर को विजयकांत गवई की पहल पर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर वाटिका में महामानव का स्वागत किया गया और शहीद सोमनाथ सूर्यवंशी को भावभीनी श्रद्धांजलि अर्पित की गई। तो वहीं से संविधान और शहीद सोमनाथ सूर्यवंशी की रक्षा के नारे लगाते हुए चिखली तहसीलदार के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन दिया गया और तत्काल कार्रवाई की मांग की गई। परभनी संविधान मानहानि मामले में बौद्ध बंधुओं और कानून प्रेमियों के खिलाफ पुलिस की कॉम्बिंग कार्यवाही, पुलिस निर्दोष स्कूली बच्चों और महिलाओं को झूठे अपराधों में फंसाकर जिस तरह से बेरहमी से पिटाई कर रही है, जबकि जातिवादी पुलिस इंस्पेक्टर सोमनाथ सूर्यवंशी की मौत अब तक संदिग्ध बनी हुई है। अशोक घोरबंद को निलंबित किया जाना चाहिए। तो वहीं रिपब्लिकन सेना की ओर से परभनी में आंदोलनकारियों पर लगाए गए झूठे आरोप वापस लेने, भीम सेना को डंडे से पीटने वाले सेवक सिंह को गिरफ्तार करने, संविधान का अपमान करने वाले सोपान पवार के खिलाफ देशद्रोह का मामला दर्ज करने की मांग की गई है। इस दौरान श्रमिक जिला अध्यक्ष सुरेश इंगले, शहर अध्यक्ष सुनील सोलंके, शहर उपाध्यक्ष सतीश पवार, सौरभ बावस्कर, स्वराज श्रीसागर, मंगेश इंगोले आदि आंबेडकर अनुयायी इस मौके पर प्रमुख रूप से उपस्थित थे। परभणी इथं झालेल्या घटनेचा, संविधानाबद्दलची तोडफोड केलेली आहे त्या घटनेचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना तात्काळ न्याय देण्यात यावा, त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात यावी आणि संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर त्यांच्या मागे कोण अदृश्य शत्रू आहे त्याला पोलीस प्रशासनाने शोधून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कारवाई करण्यात यावी आणि जे आमचे भीम सैनिक त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आंदोलकांना त्यांना घरातून बाहेर, महिलांना, पुरुषांना, विद्यार्थ्यांना घरातून मारहाण करून जे पोलीस प्रशासनाने कारवाई केलेली आहे ती कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी। त्यासाठी आमचे रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी 16 डिसेंबर आज रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। रिपब्लिकन सेना या सर्व घटनेचा जाहीर निषेध करतो। आज रोजी बहुजन समाजाला काय उद्देश देशाल तुम्ही, काय सांगसाल? आज बहुजन समाजाला मी एकच सांगणार आहे की येणाऱ्या काळी हे जे निवडणूक झालेली आहे विधानसभेची, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्थानिकचे या महाराष्ट्रातले सगळे जे उमेदवार असतील त्यांनी हा निळा झेंडा वापरून बहुमत मिळवलेला आहे। त्या लोकांना मी हेच सांगेल आणि बहुजनांना हे सांगेल की हे जातीवादी सरकार आणि काँग्रेस पण जातीवादी आहे, भाजप पण जातीवादी आहे, या लोकांपासून दूर राहावे। या निळ्या झेंड्याचे यांनी तुकडे तुकडे करून आज समाजाला वेगळं वातावरण दिलेलं आहे। समाजावर कुठे अन्याय अत्याचार झाले तर हे निवडून येणारे आमदार, खासदार आतापर्यंत निळा झेंडा घालून कोणत्याही दलित कुटुंबांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरले नाही। या सर्वांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आंबेडकरी चळवळीचे सर्व जे काही बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आहेत त्यांना एकच आवाहन करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये निळा झेंडा वापरण्याला पहिले शोधून काढा आणि त्याला मारा अशी गवाही करतो। धन्यवाद। जय भीम। बंधुजन हो, आपल्या या भारत देशामध्ये संविधान संपवण्याचं जे कारस्थान चालू आहे, ज्या दंगली होत आहे, या दंगली तुम्ही आम्ही करत नसून जो कोणी या दंगली घडवून आणत आहे त्यांचा आपल्याला या ठिकाणी शोध घ्यायचा आहे। आपण परभणीमध्ये झालेल्या संविधान फोडफोड करून त्या ठिकाणी जो हिंसाचार झाला त्यात आपले भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी याला जेलमध्ये मृत्यू आलेला आहे। तो मृत्यू मारहाणीमध्ये आला आहे किंवा त्याचं कारण काय हे नेमकं आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं आहे। तर बंधुजन हो, आपण या ठिकाणी आज सोमनाथ सूर्यवंशी यांच्या झालेल्या अमानुष हत्या प्रकरणी का म्हणा आपण या ठिकाणी निषेध करत आहोत आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना या ठिकाणी आपण श्रद्धांजली अर्पित करून माननीय तहसीलदार साहेबांना आपण एक निवेदन देणार आहोत। तर आपण सर्वांनी कुठल्याही नारेबाजी न करता शांततेत त्या ठिकाणी जाऊन आपल्या या निवेदनाला कुठलाही गालबोट न लागता
कारण आपल्यावर जे प्रकरण घडत आहे, आपण शांततेच्या मार्गाने संविधान आपण आपल्या बापांनी लिहिलेलं आहे, आपण संविधानाचा आदर करतोय, परंतु या ठिकाणी आपल्यामध्ये कोणी जातीवादी कंट घुसून त्या ठिकाणी कोणी दगडफेक करतात, कोणी वाटेल त्या प्रकारे हे हिंसाचार घडून आणतात आणि तो सर्व प्रकार आपल्यावर ओढून आणला जातोय आणि पोलीस सुद्धा आपल्याच माणसाला म्हणजे बौद्ध जणांनाच या ठिकाणी मारहाण करून ज्या पोलिसांनी त्या भीम सैनिकाला मारहाण केली आहे त्या पोलिसांचा सुद्धा आपण या ठिकाणी निषेध करत आहोत आणि त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी आपण शासनाकडे मागणार आहोत। तरी सर्वांनी या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आपल्या तहसील कार्यालयावर जाऊन तहसीलदार साहेबांना आपल्याला निवेदन द्यायचं आहे, एवढंच बोलतो। बुल्ढाना से कारा न्यूज के लिए किरण शेजुल की रिपोर्ट। डॉक्टर मेघास द होलिस्टिक हीलिंग सेंटर एंड वेट लॉस वाला, जहां दी जाती है मेडिटेशन थेरेपी जैसे पास्ट लाइफ रिग्रेशन, चक्र हीलिंग, सबकॉन्शियस माइंड रीप्रोग्रामिंग, वेट लॉस, थायराइड रिवर्सल, मानसिक बीमारियां जैसे डिप्रेशन, एंजाइटी, शिजोफ्रेनिया से छुटकारा पाए बिना किसी दवाई, बिना कोई इंजेक्शन के, सिर्फ थेरेपी के माध्यम से। इनके ब्रांचेस महाराष्ट्र, मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ जैसे राज्यों में भी है। इनका पता है मानीवाड़ा रोड, बाकरे सेलिब्रेशन के पीछे, अंबिका नगर, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 8208006178 और 9404084862 पर।